मित्रांनो नमस्कार. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बिटल शेळीला महाराष्ट्रामध्ये एवढं का डिमांड आहे आणि प्रत्येक लोकांना वाटते की आमच्याकडे बिटल शेळी असायला पाहिजे. असं का होत आहे? म्हणजे अदर दुसऱ्या जाती आहेत जसं की बोर आहे, शिरोई, उस्मानाबादी, कोटा, जमनापारी वगैरे, मग बिटलच का? तर बिटल विषयी सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं किंवा चांगला फायदा होत होते एक वैशिष्ट्य, तर ते म्हणजे आहे की वजन वाढ आहे. मग वजन वाढ तुम्ही म्हणता असताना बोर जातीच्या शेळ्यांची पण वजन वाढ होते, पण बोर जातीच्या शेळ्याची विक्रीचा जर विचार केला रेटचा आणि बिटलचा जर रेटचा विचार केला, सर्वसामान्य माणसाला बिटलच्या शेळ्या पाटी बोकड घेणं परवडतं. पण बोरचं किमती जास्त आहेत, लाखन, 1.5 लाख, 2 एवढ्या किमती असल्यामुळं प्रॉब्लेम जास्त येतोय. दुसरी गोष्ट वजन वाढ जास्त आहे, रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे. आणि बिटलमध्ये सर्वसाधारण बघा 4-5 वर्षापासून मी काम करतोय तर बिटल शेळ्या खूप शांत आहेत. आपण जो चारा खुराक टाकलेला आहे तो चारा खुराक खातात आणि शांत निवांत बसलेले असतात, भांडण नाही, काहीच नाही. पण उस्मानाबादी शेळीचा विचार केला का भांडण, गर्भपात, ह्या त्या गोष्टी जास्त आहेत, वजन वाढ जास्त आहे. सर्वसामान्य माणसाला परवडते शेळी घ्यायला. आणि दुसरी गोष्ट विचार केला तर ह्याच्यामध्ये कलर, काळ्या कलरमध्ये शेळ्या उपलब्ध आहेत आणि महाराष्ट्रात कसं आहे की काळ्या कलरला डिमांड जास्त आहे. त्यामुळे सगळीकडून जर विचार केला तर बिटल शेळी हे परवडते जास्त, म्हणजे पैशाचा, वजन वाढ, ह्या त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तरी. आणि वजन वाढ खूप चांगला आहे. 3 महिन्यात सर्वसाधारण जास्तीत जास्त